जर तुम्हालाही माझ्यासारखं झणझणीत खायचं वेळ असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। बघा कसे काही मिनिटात बनतात एकदम टेस्टी शेजवान नूडल्स, तेही रेस्टॉरंटसारखी चव घरच्या घरी। चला तर मग एका भांड्यात पाणी घेऊन उकळायला ठेवायचं व 3 चमचे तेल घालून घ्यायचं। 3 चमचे तेल घातल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत। पाणी असं मस्त उकळलं की त्यामध्ये आपण नूडल्स घालून घ्यायचे। चिमट्याच्या साहाय्याने थोडंसं नूडल्स हलवून घ्यायचे जेणेकरून नूडल्स सुट्टे होतात। पाण्याला उकळी आली की थोडंसं मीठ घालून घ्यायचं वरून, म्हणजे ते नूडल्समध्ये उतरतं मीठ। ते गाळण्याच्या साहाय्याने गाळून घ्यायचं, चाळणीमध्ये गाळून घ्यायचं जेणेकरून वरती नूडल्स राहतात, खाली पाणी गाळून जातं। व ते साईडला थोडंसं गार होण्यासाठी ठेवून द्यायचं। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं व असं हलवून एका कढईमध्ये तेल 3 चमचे घालून घ्यायचं व चिरलेला लसूण, आल्याचा तुकडा थोडासा घालून घ्यायचा। 1-2 मिनिटे परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर आपण एक चिरलेला बारीक कांदा घालून घ्यायचा। तोही आपण 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा। कांदा छान लालसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची, तीही 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायची। शिमला मिरची परतून झाल्यानंतर आपण टोमॅटो व बीन्स घालून घ्यायचे। तेही 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे, जास्त शिजू द्यायच्या नाहीत भाज्या, खरपूस अशा भाजून घ्यायच्या। भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करायचं शेजवान सॉस। शेजवान सॉस ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये सोया सॉस पण ॲड केला। त्यानंतर आपण साईडला काढलेले नूडल्स घालून घ्यायचे, सर्व एकत्र करून घ्यायचं। हाय फ्लेमवर 1 ते 2 मिनिटे मस्त टॉस करून घ्यायचं, म्हणजे नूडल्स सॉसने नीट कोट होतील। तर झाले तयार झणझणीत शेजवान नूडल्स, स्पायसी, टेस्टी आणि परफेक्ट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो करा।